नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. या देशाचे खरे दुश्मन कोण असतील तर ते नरेंद्र दामोदरदास मोदी आणि अमित शहा हे लक्षात. या लोकांनी महाराष्ट्रात वाटवली. सत्य सांगतो, पूर्वीच्या काळी भाजपमध्ये माणसं होती, आता आहेत एकजूट विचार. आम्ही तुरुंगात सुद्धा शिबिरं घेऊ, तुरुंगात सुद्धा शाळा बनवू, तुरुंगात सुद्धा तुमच्या विरुद्ध कट करू आणि तुमचं सरकार उलथून पाडू. आणि इथे येण्याआधी तुम्ही आम्हाला सांगता, सांगितलं रामावर बोलू नका, मोदी शहावर बोलू नका. तुमच्या बाबाचं राज्य आहे काय? राज्य आमचं आहे, जनतेचं आहे. राज्य आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. आविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. शिक्षणाचा प्रकाश आम्हाला या माणसाने दाखवलेला आहे आणि स्वाभिमान आम्हाला शिवाय आणि शिकवलेला आहे. दिल्लीतल्या एका किरकोळ भाजप नेत्याने आमच्या मित्राच्या सभेमध्ये अडथळा आणला होता. त्याला तुम्ही आज कचऱ्यात फेकून दिलेलं आहे. या गावगुंड्यांना मला सांगायचं आहे, तिथे तुमचे मोदी आणि शाह वर बसलेले असले तरी हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र आहे. इथे तुमची दडपशाही चालणार नाही. आणि गेल्या मे महिन्यात निर्भय बनो आंदोलन सुरू झालेलं आहे. मी असं मानतो, निर्भय बनो आंदोलनामध्ये अधिकाधिक नागरिक सहभागी होत आहेत. मगाशी यांनी सांगितलं 50 सभा झालेल्या आहेत. लक्षात घ्या, 50 सभा झालेल्या आहेत. आणि या दोन माझ्या कॉम्रेड्सचं म्हणा, साथींचं म्हणा, सहकार्यांचं म्हणा, मित्रांचं म्हणा, मी अभिनंदन करतो. एक आमचे कॅप्टन आहेत विश्वंभर चौधरी आणि आमचे व्हाईस कॅप्टन आहेत सध्या जे महाराष्ट्रातले चमकते तारे आहेत. तुम्ही जनता न्यायालय बघितलं असेल, त्यांच्यासाठी दोघांसाठी एकदा टाळे वाजवा जोरदार. गेलं वर्षभर, कारण मे महिन्यामध्ये मी पहिला दौरा पश्चिम महाराष्ट्राचा केला होता, त्याला माहिती आहे. त्यानंतर दुर्दैवाने आजारी पडलो. करोनानंतर जरा आजार पण वाढलाय. 4-5 रोग अंगावर काढले असल्यामुळे पुन्हा ते वर येतात. कराड सरांचं आणि माझं वय जवळजवळ एकच आहे. पण आता डॉक्टरांनी बाहेर पडायला आणि योग्य वेळी सभांमध्ये बोलायला परवानगी दिली आहे. नाहीतर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही सभांमध्ये बोलायचंच नाही, तुमचं टेम्पर चढतं, तुम्हाला स्ट्रेस होतो, पुन्हा हार्ट अटॅक येईल. बायपास झाली आहे माझी, बायपास झाली आहे. पण आता डॉक्टर म्हणाले तुमचा शत्रू असा आहे की ज्याला घालवायलाच लागणार, तेव्हा तुम्ही लढायला बाहेर पडा. आणि तुम्हाला सांगतो मित्र हो, आम्ही लढणारे लोक आहोत. 45 वर्ष पत्रकारितेत घालवली, 7 वेळा तुरुंगात गेलो, त्यापैकी 2 वेळा या महाराष्ट्राच्या विधानसभेने प्रिव्हिलेज करून तुरुंगात पाठवलं. आणि महात्मा गांधी म्हणतात त्याप्रमाणे तुरुंग ही शाळा आहे. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला तुरुंगाची भीती वाटत नाही. त्यामुळे जेव्हा मी तुरुंगात गेलो तेव्हा मला एक नवं ज्ञान मिळालं, नवं ट्रेनिंग मिळालं. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, पुढचा काळ कदाचित असा येऊ शकतो की जनतेला घाबरवण्यासाठी हे वर बसलेले 2 जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत, कोणते नाव मी घेत नाही, तुम्हाला माहिती आहे, 2 बसलेत वर, ज्यांचा हद्दपारीचा इतिहास आहे, ज्यांचा दंगलीमध्ये खून करण्याचा इतिहास आहे, हे कदाचित सर्वसामान्य माणसाला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना तुरुंगात पाठवतो. आम्ही बघितले आणीबाणी. तुरुंगाची भीती आम्हाला दाखवू नका. आम्ही तुरुंगात सुद्धा शिबिरं घेऊ, तुरुंगात सुद्धा शाळा बनवू, तुरुंगात सुद्धा तुमच्या विरुद्ध कट करू आणि तुमचं सरकार उलथून पाडू. कट करू म्हटल्यावर पोलीस बघतील हा कसला कट करतोय. मी सांगतो तुम्हाला, तो तुमचं पण प्रबोधन करतो पोलिसांचं. तुम्ही माझे मित्र आहात. पोलिसांच्या जेव्हा पगाराच्या वगैरे मागण्या असतात तेव्हा ते आम्हीच लावून धरतो, हे लक्षात घ्या. पोलिसांना 8 तास ड्युटी पाहिजे, ही मागणी पहिल्यापासून मीच लावून धरली. तो पोलीस आम्हाला दोस्त आहे, तुम्ही काय काळजी करू, आम्हाला मारू नका म्हणजे झालं. मुद्दा हा आहे की अशा प्रकारे तुरुंगात टाकतील. मला जेव्हा अथर्व तुरुंगात टाकलं पहिल्या वेळेला, 4 दिवसाची शिक्षा होती, प्रिव्हिलेज मोशन. शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला. माझ्या कोठडीमध्ये कोण होते? पत्रकाराला असा अनुभव असा असतो. माझ्या कोठडीमध्ये बॉम्ब स्फोटातले सगळे गुन्हेगार होते, संजय दत्त सकट. गंमत झाली मोठी 4 दिवस. मी बाहेर आलो आणि तुरुंगातल्या सगळ्या यांच्या भ्रष्टाचारावर आणि गोंधळावर एक लेख लिहिला. ते जेलर होते आपले, फुले आंबेडकरवादी होते, त्यांनाच माझ्यापेक्षा जास्त वाईट वाटायचं. ते म्हणाले सर तुम्ही कोठडीत बसू नका, माझ्या केबिन मध्ये येऊन बसा. मी म्हटलं असं कसं, महाराष्ट्र विधानसभेने मला शिक्षा दिली आहे ना, मला कोठडीतच बसायला पाहिजे. आणि कोठडीत मला बॉम्ब स्फोटात अडकलेले पोलीस, कस्टम अधिकारी भेटत होते. आणि त्यानंतर मी 5 भागाची सिरीज लिहिली. मला विलासराव भेटले, विलासराव मंत्री होते तेव्हा. विलासराव म्हणजे तुम्ही आमची वाटच लावता, तुम्ही तुरुंगात गेलात तरी लिखाण सोडत नाही आणि बाहेर येऊन आमचे कपडे फाडता, तुमचं करायचं काय आम्हाला कळत नाही. दुसऱ्या वेळेला मला शिक्षा झाली, महाराष्ट्र विधानसभेने दिली, कारण चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्र ग्रंथावर गाढवासारखी भाषणं विधान परिषद केली आमदार. यांनी लीळाचरित्र वाचलेलं नाही, यांना कोण चक्रधर स्वामी माहित नाही, यांना गोपू देशपांडे एपीडब्ल्यू मध्ये लेख लिहिणारे त्याही पेक्षा जास्त माहित नाही. म्हणजे बहुसंख्य आमदार गाढव आहेत, यामध्ये गाढवाचा अपमान आहे, माफ करा मला. पण बहुसंख्य आमदार हे बिंडोक आहेत, कसलाही अभ्यास नाही, याविषयी माझी खात्री झालेली आहे. तर मला पुन्हा 10 दिवसाची शिक्षा दिली, पुन्हा आर्थर रोड. पण तेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते. विलासरावांनी विधान परिषदेला सांगितलं या माणसाला तुरुंगात पाठवला का हा आपलीच गोची करतो.
तेव्हा आपण असं करूया, या माणसाची 10 दिवसाची शिक्षा 1 दिवसाची प्रतिकात्मक करूया. मग मला 1 दिवसाची शिक्षा दिली, म्हणजे 24 तास राहावं लागतं तुरुंगामध्ये. तेव्हा पण अंडा सेलमध्ये. तेव्हा त्या अंडा सेलमध्ये कोण होतं माहितीये? केतन पारेखचं जे प्रकरण झालं होतं तुम्हाला माहिती असेल, केतन पारेख भ्रष्टाचार, त्यातले सगळे लोक. मला तर खजिनाच मिळाला. आणि दुसऱ्या माझ्या बाजूच्या कोठडीमध्ये होते प्रिया राजवंशी नटी, तुम्हाला माहिती असेल, तिचे खुनी, देवानंदचे 2 भाचे. आणि तुरुंगातली व्यवस्था मला दिसली. तुरुंगामध्ये तुम्हाला सर्व काही मिळतं, दारू सकट सगळं काही मिळतं. तेव्हा मी सिगरेट ओढायचो. त्या केतन पारेखच्या म्हणजे तो जो देवानंदचा भाचा होता केतन आनंद, त्याने मला डनहिल सिगरेट दिली बघा. मला म्हणा सर, म्हणजे कसं आहे, तुम्हाला तुरुंगात ठेवतात, कोठडी वेगवेगळी असते, पण दिवसातले 2 वेळा बाहेर आणतात, जेवायच्या वेळेला, चहाच्या वेळेला, सरांना माहिती असेल. तर तुरुंगात जाणं काय आपलं सर सवयच आपल्याला. तर ते बाहेर आणतात. त्यांनी मला डनहिल सिगरेट दिली. तेव्हा मी सिगरेट ओढायचो. मला म्हणाल सर, अच्छी सिगरेट है, आपको दे रहा हूं, इसके बारे में लिखना मत, नहीं तो हमें नहीं मिलेगी. तुरुंगातलं जेवण अत्यंत वाईट. अक्षय कडकडीत चपात्या. त्या चपात्याचं सरपण म्हणून वापरतात, तुम्ही लक्षात घ्या. त्या चपात्या कैदी खात नाहीत. आतमध्ये कोठडीमध्ये सर्व कैद्यांनी धान्याचे डबे आणून ठेवलेले असतात आणि त्या चपात्यांचं सरपण करतात. ही आपली तुरुंग व्यवस्था आहे. आणि ज्यांना घरचा डबा येतो, तो घरचा डबा तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर त्या हवालदाराला 100 रुपये दिल्याशिवाय तो मिळत नाही. ही तुरुंग व्यवस्था आहे सडलेली पूर्ण. कुठच्या तुरुंगात तुम्ही आम्हाला घालणार आहात? तुम्ही फक्त आम्हाला फाशीच देऊ शकता, तरच आम्ही नष्ट होऊ. आज इथे येण्याआधी तुम्हाला हा माझा फोन दाखवतो. आता आम्ही असिंग दाखवला. गलिच्छ भाषेत धमकी येते देवेंद्र फडणवीसांच्या अनुयायांच्या. आम्ही असिंगांनी दाखवलं. इथे येण्याआधी सकाळी निर्भय बनवच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ आला भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा. कोण असतील तर मला विचारायचं आहे, इथे निखिल वागळे उभा आहे, तुम्ही व्हॉट्सअप वरून धमक्या देता, तुम्ही व्हिडिओतून धमक्या देता, हिंमत असेल तर स्टेजवर या इथे स्टेजवर. फक्त कोणामध्ये हिंमत आहे? डरपोक 1 नंबरचे. मी सभ्य भाषेत बोलतो, खरं तर मला आता शिव्या द्यायचे आहेत, मी तुम्हाला सांगतो. सभ्य भाषेत बोलतो कारण ते माझं ट्रेनिंग आहे, तो माझा फुले आंबेडकरांचा संस्कार आहे. आणि इथे येण्याआधी तुम्ही आम्हाला सांगता, कराड साहेबांनी सांगितलं, रामावर बोलू नका, मोदी शहावर बोलू नका. तुमच्या बापाचं राज्य आहे काय? राज्य आमचं आहे, जनतेचं आहे. राज्य आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. आविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. शिक्षणाचा प्रकाश आम्हाला या माणसाने दाखवलेला आहे. आणि स्वाभिमान आम्हाला शिवरायांनी शिकवलेला आहे. तुम्ही कुठचे तरी 3 पाट लोक कसले तरी झेंडे घेऊन फिरता आणि देवाच्या नावाने धुडगूस घालता. तुम्ही आम्हाला धमक्या देता आणि आता धमकी दिलेली आहे विचारा विश्वंभरना की तुम्ही जर बाहेर गेला आणि तुमच्यावर कोणी हल्ला केला आणि तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर आम्ही जबाबदार नाही, अशी धमकी दिलेली आहे या भाजपच्या लोकांनी. बरोबर आहे? मी यांना सांगतो आता, हिंमत असेल आम्ही इथे जेवणार, जेवून जाणार. रस्ता पण सांगतो तुम्हाला कुठे जाणार ते. हिंमत असेल तर हल्ला करून दाखवा. हिंमत असेल तर हल्ला करून दाखवा. आम्ही अहिंसक माणसं आहोत, पण आमची अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा नाही आहे, लक्षात घ्या. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणाचे हात रोखायचे आणि कोणाचे हात मोडायचे हे आम्हाला माहिती. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. मी गांधीजींचा विचार काही बाबतीत मानतो. सत्य अहिंसा यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी माझ्या पोरावरही कधी हात उचललेला नाही. उगाचच्या उगाच कोणावरही हात उचलणार नाही. अहिंसा हे माझं व्रत आहे, धर्म आहे. पण तुम्ही जर आम्हाला वाटेल तसे वागवणार असाल, शिवीगाळ करणार असाल तर एक दिवस तुमचं तोंड कायमचं बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच सांगतो. आणि ह्या लोकांना हा माणूस संत वाङ्मय सांगतो, हे कामगार नेते आहेत, हा असीम आमचा लॉयर आहे, यांना तुम्ही धमक्या देता. अरे फुल्ली फुल्ली फुल्ली, खरंच मला राग येतो. मी नाही सभ्य, मी तुम्हाला खरंच सांगतो. भिक्कार छोटाना ना, सॉरी मला माफ करा, बायका आहे तिथे, मी नाही देत शिव्या, पण तरुण मंडळी आहेत, राग आहे मनामध्ये. हा राग या लोकांनी महाराष्ट्राची वाट लावलेली आहे. या लोकांनी 14 साली आले, त्यांनी आश्वासन दिलं होतं विकासाचं, देशाचा विनाश केलेला आहे, लक्षात ठेवा. गेल्या 9 वर्षामध्ये या देशाचे खरे दुश्मन जर कोण असतील तर ते नरेंद्र दामोदर दास मोदी आणि अमित शहा आहेत, लक्षात घ्या. या देशाचे खरे दुश्मन. कारण सर्व बाबतीत या देशाचा इंडेक्स खाली गेलेला आहे. आविष्कार स्वातंत्र्याच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, आर्थिक प्रगतीच्या बाबतीत, सर्व बाबतीमध्ये. आणि पत्रकार मित्र येते आहेत, नमस्कार करतो. कुठे येते? हा इथे आहे. नमस्कार करतो. यासाठी तुम्ही माझे व्यवसाय बंधू आहात. पण 45 वर्ष पत्रकारितेत घालवल्या, तुमचा काही दोष नाही, त्या तुमच्या हरामखोर मालकांचा दोष आहे. 45 वर्ष पत्रकारितेत घालवल्यावर 10 वर्षापूर्वी आम्हाला मोदींनी आमचा राजीनामा घेतला. माझा, राजीव सरदेसाईंचा, सिद्धार्थ वरदराजांचा, जे म्हणून मोदी विरोधी पत्रकार आहेत त्याला टिपून टिपून राजीनामा घेतला. माझं चॅनल, माझं नेटवर्क 18 3,000 कोटीला विकत घेतलं. कोणी? अंबानीनी. सर माझ्याकडे आले अंबानीचे लोक, तुमचा काय विचार आहे? म्हणजे विचार काय असायचा, जे मी करतो तेच करणार. तुम्हाला काढून टाकायचं असेल तर काढून टाका. चुकीच्या पद्धतीने काढून टाकलं तर मी कोर्टात जाईल. साधी गोष्ट आहे.
सकाळी आले, एचआरचा माणूस, नाही सर असं नका करू, आम्ही तुम्हाला 2 वर्षाचा पगार देतो अगो, पण तुम्ही जा इथून. म्हटलं लिहून द्या. संध्याकाळी 5 वाजता माझ्या टेबलावर चेक तयार होता. अंबानीकडून 2 वर्षाचा पगार मी वसूल केला. राजीनामा तर ते घेणारच होते. याच्याकडे अंबानीच्या माणसांनी बोलून मला विचारलं की तुमचा विचार काय? म्हटलं माझा विचार जो संविधानाचा विचार आहे. पत्रकारांना विचार काय असतो? संविधानाची चौकट आहे, तोच विचार असतो. सत्य सांगणं हा माझा विचार आहे. मग कसं होणार? कैसा होगा तो आप देखिए. अगर मुझे रखना है तो रखिए, नहीं तो मैं जा रहा हूं घर. आचार्य जावडेकरांचा आदर्श माझ्या समोर आहे. आचार्य जावडेकर नवशक्तीचे संपादक होते. ते सांगायचे संपादकाचा राजीनामा नेहमी संपादकाच्या वरच्या खिशात पाहिजे. माझा असतोच वरच्या खिशात, वरच्या खिशात नसला तर मनात असतो. तुम्ही माझ्यावर अन्याय कराल. IBN लोकांचा मी संपादक झालो तेव्हा माझी एकमेव अट होती, तुम्ही पगार मला किती द्या. मी पगार सुद्धा विचारला नाही. 100% स्वातंत्र्य पाहिजे. 2014 पर्यंत मला 100% स्वातंत्र्य मिळालं. 100 ना 101% आहे ना, विचारा. दर्डाची पण हिंमत नव्हती माझ्या पुढे येऊन बोलायची. हे मी अनेकदा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय. दर्डा आमचा स्लीपिंग पार्टनर होता. स्लीपिंग पार्टनर म्हणजे कळतंय ना, म्हणजे इन्व्हेस्टिंग पार्टनर होता. इन्व्हेस्टिंग पार्टनर, त्यांनी भांडवल गुंतवलं होतं. पण दर्डा सुद्धा मला सांगू शकत नव्हता, कारण माझ्या पाठीशी राजदीप सरदेसाई उभे होते. आणि त्यांनी मला सांगितलं होतं 9 वाजता जायचं आतमध्ये तू, 9 ते 10 बातम्या, 10 ते 11 आजचा सवाल, 9 ते 11 तुला जे काय तिथे गोंधळ घालायचा तो घाल, बोलायचं ते बोल, 11 वाजता बाहेर आल्यावर बघू काय करायचं. मला कोणीही त्या बाबतीत अडथळा करण्याचा प्रयत्न केला नाही. पण नरेंद्र मोदी राज्यावर आले आणि मला पहिला फोन आला विजय दर्डा यांचा, महाराष्ट्रातले काँग्रेसचे महान खासदार विजय दर्डा, लोकमतचे मालक यांचा. आणि त्यांनी असं सांगितलं की निखिल वागळे, आता आपलं सरकार बदललेलं आहे. आपलं म्हणजे मी म्हटलं सरकार बदललंय, पण ते मोदींचं आहे. त्यांना त्याच वेळेला ते आपलं वाटत असावं. आम्ही जावडेकरच्या विरोधात एक बातमी दिली होती. प्रकाश जावडेकर माझा समकालीन आहे, दूरदर्शनवर आम्ही काम करत होतो, बरोबर होता. जावडेकरनी 2 फ्लॅट घेतले लबाडी करून सरकारी कोट्यामध्ये, बरोबर आहे, लक्षात आहे. तर जावडे इतके निर्लज्ज लोक, अरे संपादकाला डायरेक्ट फोन करतात ऑफिसमध्ये, जावडेकरच्या ऑफिसमधून. जरा काहीतरी काँग्रेसवाल्यांसाठी लबाडी तरी करा ना, वर दुसऱ्याकडून फोन करायचं. ते सुद्धा त्यांच्यामध्ये नाही. काँग्रेसच्या काळात सुद्धा आम्हाला फोन यायचे, पण असे अडून हे डायरेक्ट जावडेकरच्या ऑफिसमधून. हा ती बातमी काढा. अरे बातमी काढायला काय आम्ही तुमच्या घरचे नोकर आहोत का? बातमी लागली आहे, बातमी चालतीये, लोक बघतायत. दर्डाचा कोल घोटाळा झाला, कोळसा घोटाळा, तेव्हा सुद्धा मी सातत्याने किमान 8 ते 10 कार्यक्रम केले किरीट सोमय्याला बोलून. आणि हे नालायक भाजपवाले मला विचारतात दर्डाच्या कोल्ड घोटाळ्याविरुद्ध तुम्ही नाही केलं. अरे जा आणि अर्काईव्ह पहा. निखिल वागळे सत्य कधीही दडपत नाही. सत्यविच्छेदी रामाचा जर वारसदार असेल ना तर आम्ही आहोत, हे लक्षात घ्या. तुमचे रोज खोटं बोलणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाही आहेत, खोटारडे 1 नंबरचे. आणि त्यांचा तो महाराष्ट्रातला पिट्टू देवेंद्र फडणवीस, बोलणार मी त्याच्याबद्दल. कारण त्याच माणसाला मी सगळ्यात जास्त स्टुडिओमध्ये जागा दिली होती. मला अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस आज जो दिसतोय ना तिथे, मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला, आणि काय झाला तो 2014 पूर्वी विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीसना सगळ्यात अधिक स्पेस ही निखिल वागळेच्या कार्यक्रमातून मिळाली. सकाळी 9 वाजता फोन दिला, असं 1 तास आधी येऊन बसायचा. खरं सांगतो तुम्हाला, खोटं नाही बोलत. टेप करा आणि देवेंद्रला ऐकवा खोटं बोलतोय का. आणि लहान आहे माझ्यापेक्षा, वय काय त्याचं. त्याच्या वडिलांपासून माझ्या ओळखी होत्या. वडील बरे होते खरं म्हणजे, खरंच बरे होते. हा कसा असं निघाला मला कळत नाही. तर तो तेव्हा मी तुम्हाला खरंच सांगतो, मला काही राग नाही. माझ्या भाजप नेत्यांशी ना खूप दोस्ती आहे. विनय सहस्त्रबुद्धे, गडकरी तर मला नेहमी म्हणतात तुम्ही आणि कुमार केतकरांबद्दल मला आदर आहे. म्हटलं का तुम्हाला का आमच्याबद्दल आदर. एकदा मला जेवायला बोलवलं. गडकरींचं जेवण बेस्ट का, श्रीखंड पुरी वगैरे सगळं बेस्ट घरामध्ये. मला एकदा जेवायला बोलवलं, तुम्ही आणि कुमार केतकरांबद्दल मला आदर आहे. तर म्हटलं का तुम्हाला आदर आहे आमच्याबद्दल. कारण तुम्ही तुमची भूमिका कधीही सोडत नाही. हे माझे एकेकाळी भाजपवाल्यांचे संबंध होते. प्रमोद महाजनची माझी दोस्ती होती, गोपीनाथ मुंडेंची माझी दोस्ती होती. आता हे कोण आहेत, हे कोण आहेत. ती माणसं होती, ही म्हणजे माकडापेक्षा वाईट अवस्था आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो. पूर्वीच्या काळी भाजपमध्ये माणसं होती, आता आहेत विकृत विषारी प्रवृत्ती. खरंच सांगतो तुम्हाला, माझी आणि सर्व पक्षातल्या लोकांची मैत्री आहे. पत्रकार म्हणून ठेवावीच लागते ना. परवा मला एका भाजप नेत्याचा फोन आला राम मंदिर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी. इनफॅक्ट मीच त्यांना सकाळी फोन केला, तो मिस केला त्यांनी म्हणून फोन केला. माझा जुना मित्र आहे. एकदा प्रमोद महाजननी माझ्यावर डिफेमेशनची केस घातली, तेव्हा त्या केसमध्ये हा ज्युनियर वकील होता. तेव्हापासून तो मला ओळखतो, जुना मित्र आहे माझा. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं नाव सांगत नाही, माफ करा मला, मित्र आहे आपला, उद्या सुधारेल अशी खात्री आहे मला. मी म्हटलं आता राम मंदिर झालं ना, आता उगाच गोंधळ घालू नका, आता शांत राहा. तुमची इच्छा पूर्ण झाली ना, बहुसंख्य हिंदूंना आनंद झाला ना, मग आता दंगली बिंगली करू नका. ते मीरा रोडला जे चाललंय ते थांबवा, एवढंच सांगायला मी फोन केला. मग गप्पा झाल्या, हे झालं ते झालं, आणि याच्यातला एकही शब्द खोटा नाही. त्यांनी मला सांगितलं निखिल तुम्ही ना एकदा अमित शहाला भेटलं पाहिजे. मी म्हटलं माझी काय हरकत नाही. मी मनात म्हटलं पत्रकार आहे, कुणालाही भेटू शकतो. दाऊद इब्राहिमला भेटू शकतो, तर अमित शहाला का नाही भेटू शकतो. भेटू शकतो ना. पत्रकाराला कुठेही बंदी असता कामा नये. पत्रकारांनी कोणाला भेटावं. अमित शहानं वेगळा माणूस आहे, वेगळा माणूस. आता मला वेगळा माणूस म्हणजे काय मला कळत नाही. आम्हाला जे दिसतं त्यापेक्षा तो वेगळा असेल तर ह्यांना दिव्य दृष्टी असेल. म्हटलं ठीक आहे, मी भेटायला काही हरकत नाही.
नरेंद्र मोदींना सुद्धा मला भेटायला हरकत नाही, मी पत्रकार आहे, पण नरेंद्र मोदींनी एवढी हिंमत दाखवली पाहिजे की मला मुलाखत द्यायची आणि माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचं. माझं जाहीर आव्हान आहे नरेंद्र मोदींना, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर निखिल वागळेला मुलाखत द्या किंवा रवीश कुमारला मुलाखत द्या. निखिल वागळे जाऊ दे, रवीश कुमारला मुलाखत द्या. पण नरेंद्र मोदी इतके डरपोक आहे की 2014 साली सत्तेवर आल्यावर पहिली गोष्ट त्यांनी काय केली तर अंबानीशी हातमिळवणी करून 3,000 कोटी रुपये आमच्या मालकाला देऊन आम्हाला सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकलं. याचं कारण आम्ही जर राहिलो असतो, मी राजदीप सरदेसाई किंवा इतर लोक, सागरिका घोष आणि इतर लोक, तर आम्ही यांचे वाभाडे काढले असते. 10 वर्ष निखिल वागळे नरेंद्र मोदींमुळे मेनस्ट्रीम मीडियाच्या बाहेर आहे, लक्षात घ्या. 10 वर्ष झाली आज बरोबर 2014 ते त्याआधी 8 वर्ष आम्ही आयबीएन लोक कसं चालवलं तुम्हाला माहिती आहे. कोणाला स्पेअर केलं नाही. अरे हे जे आहेत ना लोक केशव वगैरे उपाध्ये यांना मी बनवलंय प्रवक्ता. एक दिवस गोपीनाथ मुंडे माझ्या कार्यक्रमात होणार होते. तर आता 9 वाजता गोपीनाथ मुंडेचा 7 वाजल्यानंतर मोठा प्रॉब्लेम असायचा. तेव्हा ते 9 वाजता येणार की नाही, चुकीचा अर्थ काढू नका, मी सांगतो. तर ते 9 वाजता येणार की नाही याचं टेन्शन मला. मी आमचा गणेश मोरे होता गेस्ट कोऑर्डिनेटर, त्याला पळवतोय, अरे ते गोपीनाथजी कुठे काय गेले बघ. मी दिल्लीच्या माणसाला पळवतोय, गोपीनाथ कुठे आहेत बघ. तर गोपीनाथ मुंडे 8:30ला येणार नाही असं कळलं. त्यांचा मेसेज आला मला. त्यांच्यामध्ये खूप चांगलं होतं, संघर्ष असल्यामध्ये मी बरोबर गेलो. मला म्हणाले निखिल आय एम सॉरी, मी येऊ शकत नाही, जरा समजून मी. म्हटलं मला सांगू नका, माझी ओबी खाली उभी आहे वरळीला तुमच्या घराखाली, मला तुमच्या जागी दुसरा प्रवक्ता द्या. म्हणाले आता कोण देऊ तुला, आता कोण इंग्रजी प्रवक्ता येणार. म्हणजे मी तुम्हाला सुचवतो ना कोण प्रवक्ता होईल. तुमचा सेक्रेटरी आहे केशव उपाध्ये, त्याला उभा करा म्हणा ओबीवर, त्यालाही संधी मिळेल. तुम्ही नाही तर तुमच्या सेक्रेटरी. त्या दिवशी केशव उभा राहिला पहिल्यांदा कॅमेरा समोर, आणि या केशव उपाध्येला हे माझं पाप आहे की मी प्रवक्ता बनवलं. असे किती लोकांना प्रवक्ते बनवलं तुम्हाला सांगू. ते काँग्रेसकडचे प्रवक्तेच नव्हते. मग मी जनार्दन चांदोरकरांना फोन करून बोलवलं, काँग्रेस नेमेल तेव्हा बोलवलं, भाई जगतापला बोलवलं, काँग्रेसने प्रवक्तेच नेमले नव्हते. असा महाराष्ट्रातला टेलिव्हिजन आकार आला. ही 2 सोन्यासारखी माणसं मला तिथेच मिळाली. कारण टेलिव्हिजन हा जी माणसं आहेत त्यांच्या कंटेंटवर चालतो, बोलण्यावर चालतो. बोलणारा माणूस इतका चांगला, हे असतील विशंबर असीम असेल, किंवा आमचे अजित अभ्यंकर असतील, किंवा आमचे सुरेश माने असतील. घटनेवर सुरेश मानेंसारखं ऑथॉरिटी नाही. असे अनेक लोक मी तुम्हाला नावं घेऊ शकेन, ज्यांना मी गेस्ट म्हणून बोलवलं आणि जे यशस्वी झाले आणि नंतर इतर चॅनलनी त्यांच्यावर उड्या मारल्या. प्रॉब्लेम असा आहे की ते प्रश्न विचारायला अँकरला पण अक्कल लागते ना. आता बघा बहुसंख्य चॅनलनी एक आमचा कमलेश सुतार सोडला तर चर्चेचे कार्यक्रमच बंद केले. का केले माहितीये? का केले मी तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर दबाव आणला आणि हे मी तुम्हाला पुराव्यासकट सांगतो. मी आयबीएन लोक सोडल्यानंतर मी असं ठरवलं होतं, काळ काय बरा नाही, आता मी कुठे नोकरी करणार नाही. सुदैवाने माझं वय तेव्हा किती वर्षाचं होतं बघा, 10 वर्ष आधी म्हणजे 55 वर्षाचं होतं. त्यामुळे म्हटलं आता आपली 5 वर्ष झाली निवृत्ती, 5 वर्ष राहिलेत निवृत्तीची, मी नोकरी करणार नाही, मी फ्रीलान्सिंग करेन. मग मी आमचं मी मराठी, महाराष्ट्र वन इथे काम करायला लागलो. TV 9नी मला बोलवला. त्यांचा CEO हैदराबादून आला, बघा हैदराबादून आला तो तिकडचा तेलुगू माणूस, आणि मला त्यांनी सांगितलं आम्ही तुला सगळं स्वातंत्र्य देऊ, तू 9चा कार्यक्रम करायचा. 9चा कार्यक्रम करायचा. मी कार्यक्रम सुरू केला. शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. मी नाशिकच्या मार्केट यार्डमध्ये जाऊन लाईव्ह कार्यक्रम केला आणि कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद होता. अभिजित कांबळे जे आता बीबीसीचे संपादक आहेत ते माझे प्रोड्युसर होते. आमची जोडी चांगली जमली होती. 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर इथे एक भाजपचा माणूस आला. त्याचं नाव आहे उमेश कुमावत. आजही ते TV 9चे. उमेश कुमावत हे भाजपच्या मुखपत्राचे संपादक होते किंवा जे काय होते ते होते. उमेश कुमावत हा भाजपचा माणूस आहे. तो तिथे आला. तिने मला आल्याला सांगितलं की सर तुमचा कार्यक्रम आहे ना 9 वाजता नाही करायचा, आपण संध्याकाळी 5 वाजता करायचं. म्हणजे मी करणार नाही, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केलाय प्राईम टाइमचं, मी तुमच्यावर केस टाकीन म्हटलं कोर्टात जाऊ. मग ते घाबरले. केस टाकली म्हटलं घाबरतात. मग 1 महिना आणखी चालवलं त्यांनी आणि मग 1 महिन्याने मला सांगितलं तुमचा कार्यक्रम आम्ही बंद करत आहोत. तसं कॉन्ट्रॅक्ट बसतंच, कधी ते बंद करू शकतात. पण हे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाने केलं असा माझा आरोप आहे. ज्या देवेंद्र फडणवीसला माझ्या स्टुडिओत बोलवून मी स्पेस दिली विरोधी पक्ष म्हणून, त्यांनी पत्रकारांचे गळे घोटण्याचं काम केलं. पत्रकारांना सर्व मर्यादा पुरवणं, सर्व म्हणजे काय तुम्ही आता जास्त सांगत नाही. पत्रकारांना दिवाळीला मोठमोठे गिफ्ट देणं, पत्रकारांना दर महिन्याच्या 1 तारखेला पाकिटं देणं, हे सगळे प्रकार भाजपचे नेते करतायत. आणि याच्यामध्ये काला म्हणा केस माझ्यावर डिफेमेशनची, मी ठामपणे सांगतो याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा सामील आहे. वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस 14 ते 19 मुख्यमंत्री असताना पत्रकारांचा एक गट होता जे देवेंद्र फडणवीसची चमचेगिरी करायची. आता मी नावं पण घेऊ शकतो, पण जाऊ दे कशाला, काय पत्रकार बरोबर नाव नको ना घ्यायला, कोणतरी आपल्या तर दडत प्रेम करतो तुमच्यावर, लक्षात ठेवा. त्या पत्रकारांच्या गटाला लष्करी देवेंद्र असं आम्ही म्हणायचो, बरोबर आहे, लष्करी देवेंद्र. कारण देवेंद्र फडणवीस चर्चा केली, त्याच्याच बातम्या लावा, त्याच्याच बातम्या पेंटिंग करा, हेच धंदे यांनी केले. माझा एक मित्र त्यांच्या ऑफिसमध्ये होता, त्याचे 3-4 OSD माझे चांगले ओळखीचे आहेत आणि एक OSD तर खूपच माझ्या एका डॉक्टर मित्राचा मुलगा आहे, त्यामुळे तो होता. यांच्या ऑफिसमध्ये काय चाललंय ना मला पूर्ण कळायचं. देवेंद्र फडणवीसला मी एवढी स्पेस दिल्यामुळे
जेव्हा मुख्यमंत्री झाले 14 साली, तेव्हा त्यांनी पहिली मुलाखत मला दिली. कॅश न्यूज म्हणून इंग्लिश चॅनल होतं, वेब पोर्टल त्याला. तर हे माझे देवेंद्र फडणवीसशी संबंध सांगण्याचा मुद्दा असा मित्र तुम्हाला, की हा एकेकाळी बरा असलेला माणूस, एकेकाळी तत्वांशी काहीतरी थोडीशी बांधिलकी असं दाखवणारा माणूस आता पूर्णपणे खलनायक झालेला आहे. सत्तेचा माज, सत्तेची चटक, सत्तेसाठी वाटेल ते. देवेंद्र फडणवीस ही अधपतनाची, राजकीय अधपतनाची सगळ्यात खालची पायरी आहे. लक्षात मी तुम्हाला आवाहन करतो की या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करा. याचं कारण माझा राग नाही त्यांच्यावर, उद्या कुठेतरी जाऊन पापक चालन करेल तर बरं होईल. पण इतका घाणेरडा माणूस मी 14 नंतर दुसरा बघितला नाही. अरे तू 14 ते 19 होतास ना मुख्यमंत्री. मंत्र्यांना काय अधिकार नाही. मोदी स्टाईल, पूर्ण मोदी स्टाईल त्याचं काम होतं. मंत्र्यांना काय अधिकार नाही, मी सगळं चालवतो. मंत्री नुसते बसून माझं मुलाखत जाऊन बघा. रात्री काय करतात ते आता मी काय बोलू, पण ते जाऊ दे. त्यांचं रात्रीचं काय हुडी घालून कुठे जायचे आपल्याला माहिती आहे, त्याच्याविषयी आपल्याला काय संबंध नाही. पण मुळामध्ये 19 साली जेव्हा उद्धव ठाकरेंनी, मी शिवसेनेचा टीका करत होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंशी मोठा संघर्ष मी केलेला आहे. शिवसेनेचे हल्ले फसवलेले आहेत. पण उद्धव ठाकरेंना अमित शहानी फसवलं हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि केवळ उद्धव ठाकरेंनी मला नाही सांगितलं, मी असा विश्वास नाही ठेवत. मी माझ्या सर्व सोर्सेस कडून कन्फर्म केलेला आहे. उद्धव ठाकरेंना अमित शहानी 50-50 करू, म्हणजे 2.5 वर्ष तुम्हाला 2.5 वर्ष मला असं आश्वासन दिलं होतं. आणि अमित शहानी असंही सांगितलं होतं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा 50-50% प्रतिनिधित्व असेल. हे भाजपवाले खोटारडे, जन्मतः खोटारडे, कारण यांची मातृसंघटना खोटारडी. 25 सालपासून इतिहास बघा या संघाचा, खोटं बोलण्याचा इतिहास आहे, दादांचा खोटं बोलण्याचा. हे सगळे नथुरामचे औषध आहे तो, बाकी काही नाही यांचं. राम वगैरे काय नाही, पूर्ण नथुरामचे औषध आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमची जर सत्ता आली, काँग्रेसवाले कोणी असतील किंवा राष्ट्रवादी किंवा वंचितचं तर मला अभिनंदन करायला पाहिजे. तुम्ही पण आलात महाविकास आघाडीत, मला खूपच आनंद झाला. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचं कुटुंब हा माझ्या आत्मीयतेचा विषय आहे. मी अनेक वेळा राजगृहावर गेलोय. मला सुजात माहिती आहे, मला अंजलीताई माहिती आहे, मला माझे वैयक्तिक संबंध आहेत. पण आता पत्रकार म्हणून टीका तर करावी लागते ना. पण आले महाविकास आघाडीत. आणि आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सर्वात कणखर बनलेली आहे, लक्षात घ्या. काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे, वंचित हे कॉम्बिनेशन अनबिटेबल आहे. अनबिटेबल आहे. आणि सीपीएस सीपीएम वगैरे बाकी सगळे आमचे कपिल पाटील वगैरे आहेत. कपिल पाटीलनी तर तिथे नितीश कुमार सोडून गेले बीजेपी मध्ये, पण आमचा कपिल पाटील महाविकास बरोबरच राहिलेला आहे. त्याचा स्वतंत्र झेंडा त्यांनी लावलेला आहे. हे सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये 47% मतं होतात. 47. आणि भाजप आणि त्यांचे ते शिंदे, भाजप, शिंदे आणि अजितदादा मिळून 40%च्या वर जात नाही. आणि शिंदेजी तर खालीच जाणार. आज माझ्याकडून लिहून घ्या, हे भाजपवाले इतके बेकार, खुंची, कृतज्ञ आणि गलिच्छ आहे की उद्या ते शिंदेना आणि अजितदादांना सुद्धा कचऱ्याच्या पेटीत टाकते. लिहून घ्या माझ्याकडे. 45 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे म्हणून बोलतोय. शरद पवारांवर मी खूप टीका केली, पण महाराष्ट्रात शरद पवारांच्या प्रगल्भतेचा दुसरा नेता नाही. मी टीका केली आहे खूप शरद पवारांवर, पण कधीही पवारांना फोन केला, पवार साहेबांना फोन केला तर ते कधीही भेट नाकारत नाहीत. वागळे तुम्ही माझ्यावर असं का लिहिलं हे असं विचारत नाही. हा सभ्यपणा आहे, हा सभ्यपणा आहे. उद्धव ठाकरे तर आता सत्ता गेल्यानंतर तर खूपच बदलले. मागे मी त्यांच्यावर टीका केली होती की उद्धव माझी दोघांची दोस्ती आहे, बाळासाहेबांचं माझं वेगळं नातं होतं, उद्धवची दोस्ती, राजची दोस्ती, त्यामुळे दोन्ही घरात मी जातो. मला कोणी बंदी नाही करू शकत अशी. तर मुद्दा असा आहे की राजचा स्वभाव दिलदार आहे असं मी म्हटलं होतं, आणि उद्धव ठाकरे जरा खचडू आहे असं म्हटलं होतं. आणि ते होते जरा लोकांना भेटायचे नाही, लांब ठेवायचे. पण आता गेल्या 5-6 महिन्यामध्ये म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून उद्धव ठाकरे आमूलाग्र बदललेले आहेत. आमूलाग्र. आता फोनही घेतात. एकदा मी मातोश्रीवर फोन केला तर उद्धव ठाकरे फोनवर आले नाही म्हणून मी वैतागलो. आधीच माझं डोकं थोडंसं तापट आहे. तर मी त्या ऑपरेटरला म्हटलं, हो तुम्ही जे फोन न घेतल्यामुळे सत्ता गेली आहे, तर आता तरी फोन घ्या. तर तो ऑपरेटर काय मला म्हणतो माहितीये, साहेब हे फक्त तुम्हीच त्याला सांगू शकाल, तुम्हीच सांगा. पण उद्धव ठाकरे आमूलाग्र बदललेले आहेत. ते कोणी शिवसैनिक आहेत की मला माहित नाही, पण हा उद्धव ठाकरेंचा नवा जन्म आहे हे लक्षात घ्या. आणि मी उद्धव ठाकरेंचा पूर्ण समर्थन अशासाठी करतो की आज लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपशी नाहीये, आज लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, माझी सवय जुनी आहे, उद्धव ठाकरे जर चूक केली ना तर हाच पहिला माणूस असेल त्यांच्यावर टीका करणार. पण आज महाराष्ट्रामध्ये मी कधीही आवाहन केलं नाही, आज पहिल्यांदा करतोय. कधीही आजपर्यंत सभांमधून केलं नाही, कोणाला हरवाय सांगितलं, कोणाला जिंकवाय सांगितलं नाही. आज पहिल्यांदा तुमच्या सभेमध्ये करतोय आणि यापुढच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक सभेत करीन. महाराष्ट्र धर्माला कलंक असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत्यांचा पराभव करा. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा कसा चाले.
हे कोणाचं आहे माहितीये? सेनापती बापटांचं आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा कसा चाले. मित्रो, ही लढाई मोदी शहा विरुद्ध बाकी सगळे नाही. ही लढाई मोदी शहा आणि त्यांचे फडणवीसांसारखे गुलाम विरुद्ध महाराष्ट्र ही आहे. या सगळ्या महात्म्यांना साक्षी ठेवून आपल्याला हे ठरवायला पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत जीव गेला तरी महाराष्ट्र धर्माचं आपण रक्षण करायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत. इथे तरुण मुलांना मी सांगतोय, तुमच्यामध्ये रक्त सळसळत असेल ना तर जागे व्हा. ही भाजपची जी आहेत ना अशी धमक्या देणारी, त्यांचा तर मी खिचगंटीच ठेवत नाही, पण मी त्यांना आवाहन करतो, तुम्हाला जर तुमची कुटुंब सुरक्षित पाहिजे असतील पुढच्या काळामध्ये, नाहीतर हे ब्रिजभूषण शरण सिंग सारखे लोक तुमच्याच घरात घुसतील. तुमच्याच घरात घुसतील. भाजपमध्ये काय चाललंय तुम्हाला सांगितलं ना, अंगावर काटा येईल आतमध्ये. कळलं का? कोण कोणाचं काय करतोय सांगितलं ना, आणि कोण कोणाचं काय कापायचा प्रयत्न करतोय. आज जास्त बोलत नाही, नाही तर माझाच काटा काढतील. पण महाराष्ट्राची परंपरा आमच्या आचार्य यात्रेंची आहे. आचार्य यात्रे आम्हाला मार्ग दाखवतायत की तुम्हाला सत्य बोललं पाहिजे, आणि त्याच मार्गावरून आम्ही चालतो. ही लढाई महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. गुंड प्रवृत्तीच्या दोन गुजरात्यांनी महाराष्ट्र वेठीला धरलेला आहे. गुजराती मराठी असं बोलायला मला आवडत नाही. याचं कारण मी महाराष्ट्रातले गुजराती सुद्धा महाराष्ट्रीयन आहे असं मानतो. पण या दोन गुंड प्रवृत्तीच्या गुजरात्यांनी महाराष्ट्र वेठीला धरलेला आहे. मुंबई बर्बाद करायचं षडयंत्र त्यांनी केलेलं आहे. आणि मुंबईमधले किती उद्योग, आता शेवटचा म्हणजे तो डायमंड बाजार तर गेला सुरतला, माहितीये तुम्हाला. आता तिथे जाऊन त्यांच्याकडे इतक्या अडचणी आल्या की डायमंड व्यापारी परत यायला लागले. अरे मुंबईने तुम्हाला आसरा दिला, मुंबईने तुम्हाला रोटी दिली, तुम्ही तिथे जाऊन ढोकळा खाताय, लाज नाही वाटत तुम्हाला? परत या ना. काय मिळत नाही, काय मिळालं नाही ना, मोदींनी काय दिलं नाही ना, फक्त 75 अंकित बिल्डिंग उभी केली. आणि आता तर काय झालं सांगतो, फिल्मफेअरचा सोहळाही या वर्षी अहमदाबादला झाला. म्हणजे हे तिथे साबरमतीच्या झुल्यावर बसले त्या चिनी पंतप्रधानांबरोबर, लक्षात आहे ना? साबरमतीच्या किनारे झुले पे बैठे मोदीजी और वो चीन का प्राईम मिनिस्टर. काय झालं? घुसला ना चीन आतमध्ये, घुसला ना. कुठे गेला तुमचा झुला? हे काहीच करू शकत नाहीत, कारण हे नादान आहेत. यांना भारताचं संरक्षणही करता येत नाही. आम्हाला सांगितलं 370 कलम काढून टाका. माझी हरकत नाही. माझी हरकत अशासाठी नाही की मुळामध्ये ते कलम आहे ना, ते अत्यंत मिळमिळीत झालं होतं, आणि त्यातल्या अनेक तरतुदी जी आहेत त्या काँग्रेस सरकारच्या काळात रद्द करण्यात आल्या. काढून टाका, माझी काय हरकत नाही. 370 कलम काढलं ना, माझी काय हरकत नाही. त्याचं नाहीतरी ते निरुपयोगी होतं, भावनिक होतं. मुद्दा असा आहे, 370 कलम काढल्यावर काश्मीरमधले व्यवहार सुरळीत होतील, दहशतवाद राहणार नाही असं आश्वासन तुम्ही दिलं होतं. मग आता काश्मीरी पंडितांना कोण मारतंय? बघा किती हल्ले झाले. 370 कलम काढल्यानंतर किती हल्ले झाले बघा. काय झालं बघा. मी पुलवामाबद्दल तर बोलतच नाहीये, कारण पुलवामा कोणी केलं या माझ्या मनात संशय आहे. काश्मीरचे राज्यपाल, काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक. तुम्ही पेपर वगैरे वाचता ना? हो म्हणा तर जोरात. सत्यपाल मलिकने काय आरोप केला तुम्हाला माहितीये? की पुलवामाच्या घटनेमध्ये या जवानांना जायला जर विमानं दिली असती तर हे सगळे जवान वाचले असते. पण मोदी सरकारने, मला असं वाटतं राजनाथ सिंग तेव्हा होते होम मिनिस्टर, त्यांनी ही व्यवस्था केली नाही, म्हणून आमचे जवान मारले गेले. जवानांचं रक्त हाताचं लागलंय मोदी आणि या सर्व लोकांच्या. कसलं राष्ट्रप्रेम सांगता तुम्ही? एक नंबरचे देशद्रोही लोक. आम्हाला राष्ट्रप्रेम सांगू नका. आमच्या आई वडिलांनी, आमच्या नातेवाईकांनी लाठ्या खाल्लेले, जेलमध्ये गेलेले. तुम्ही सांगता आम्हाला राष्ट्रप्रेम? तुम्ही जवानांना मारलं. आणि का बोललं जात नाही? कारण या देशातला मीडिया अत्यंत लाचार झालेला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आणि सत्य आहे, आणि वर्तमानपत्राचं नाव घेऊन सांगतो, उद्या माझं भाषण तर छापणार नाही. लोकमतच्या मालकांनी फरमान काढलं की सत्यपाल मलिकचं एकही स्टेटमेंट छापायचं नाही. आणि तुम्ही चेक करू शकता, लोकमतच्या फायली जाऊन बघा सत्यपाल मलिकचं काय छापलंय. हे लोकमतच्या मालकांनी फरमान काढलं, आणि हे मला माझी सूत्र सगळीकडे असतात, ती बरोबर योग्य माहिती देतो. हे जो माणूस 2 टर्म का 3 टर्म काँग्रेसचा खासदार झालाय, त्याला लाज नाही वाटत? मला लाज वाटते. लोकमत महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पेपर आहे असं म्हणायला. तिथे ते सकाळवाले कोण आहेत आपले, काय सांगतो, पवार, अभिजित पवार. बोलू नका, थांबू. अभिजित पवार. आता हे अभिजित पवार, पवारांच्या कुटुंबातले अमुक तमुक, हे जाऊन मोदींना भेटतायत. मोदीने हात लावला, काय सोनं बी नव्हतं की आम्हाला कळत नाही. प्रत्येक मालक, आता हे पुढारी नावाचे चॅनल निघाले, हे माझा असा आरोप आहे, हे भाजपच्या सांगण्यावरून काढण्यात आलेला आहे, भाजपच्या दबावाने काढण्यात आलेला आहे. आणि इथल्या प्रत्येक चॅनलला आणि पेपरला, पत्रकारांनो तुमच्यावर बोलत नाही, तुमच्या मालकांवर बोलतो, तर इथल्या प्रत्येक पेपरला आणि प्रत्येक चॅनलला कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती दरवर्षाला दिल्या जात आहेत. कोट्यावधी रुपये सारले जातात त्यांच्या तोंडामध्ये. पूर्वी कसं पत्रकार पाकिटं वगैरे घ्यायचे. मी जिल्ह्याच्या ठिकाणी जातो, माफ करा पण खरं बोलायला पाहिजे ना, तेव्हा मला आपले कार्यकारी सांगायचे, सर काय झालंय, हल्ली 25-30 लोकांना पाकिटं द्यावीच लागतात. म्हणजे सातारा जा, कुठे अमरावती जा, प्रत्येक ठिकाणी पत्रकारांना पाकिटं द्या. कार्यकर्ते बरोबर आहे, बघा बरोबर आहे, हे रिपब्लिक पक्षाचे आहेत. कार्यकर्त्यांना विचारा पत्रकारांना पाकिटं द्यावी लागतात की नाही. हे सत्य आहे. पण मोदीजी हुशार तुमच्यापेक्षा.
ते म्हणाले पत्रकारांना कशाला पाकिट द्यायची, मालकालाच देऊ, डायरेक्ट ऑफिशियली जाहिराती देऊ मालकाला. अशा प्रकारे सगळ्या प्रेसचं दमन करण्यात आलेलं आहे, आवाज बंद करण्यात आलेला आहे. रवीश कुमारचं युट्यूबवर आता सगळे प्रेक्षक युट्यूबवर का वाढले तुम्हाला माहिती आहे? रवीश कुमारचे सबस्क्रायबर्स 70 लाख झालेले, 10 लाख त्याच्या व्हिडिओला हिट्स मिळतात. इतर अजित अंजुम असतील, आणखीन कोण कोण असतील, त्यांच्याही व्हिडिओला हिट्स मिळतात. नशिबाने अजून मी जिवंत आहे, लोकांना माहिती त्यामुळे माझे यायला मिळतात. पण सांगायचा मुद्दा की लोक टेलिव्हिजन सोडून युट्यूबकडे का वळले, याचं कारण युट्यूब मधून आपल्याला काहीतरी अजून स्वतंत्र आवाज ऐकू येतो असं लोकांना वाटतं. पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही. रवीश कुमारच्या युट्यूब चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ बघा. थोड्याच दिवसात मोदीजी एक बिल आणतायत, युट्यूब सेन्सॉर करणार आहेत. या इलेक्शन नंतर सोशल मीडिया सेन्सॉर होईल. म्हणजे आमचे आवाज पोचणार आहेत की नाही मला माहित नाही, पण जर लोकशाही मार्ग तुम्ही बंद केलात आमचा आवाज पोचायचा, तर आम्ही भूमिगत मार्गाने प्रयत्न करू. आणि लागलं बिल लागू झालं, अजून हे नाही झालं, इम्प्लिमेंट झालं, पास झालंय, इम्प्लिमेंट झालं नाही. तुम्ही हा जाऊन व्हिडिओ बघा रवीश कुमारच्या याच्यावर. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जर तुम्ही आमचे आवाज लोकशाही मार्गाने बोलण्याचा आवाज बंद केला तर आम्ही भूमिगतरित्या काही करू. जसं उषा मेहतानी भूमिगत रेडिओ चालवला रेडिओ, भूमिगत रेडिओ स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. आमच्याकडे खूप उपाय आहे. आणीबाणीमध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारची मॅगझिन्स आणि पॅम्पलेट काढलेली आहे जी लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. आम्ही लहान होतो तेव्हा कॉलेजमध्ये होतो, रुईया कॉलेजमध्ये. एकदा पोस्टर लावत होतो आम्ही, दुर्गाबाईंनी पद्मश्री सोडली, पु ल खांडेकर तुम्ही कधी सोडला, एवढं साधी गोष्ट. कारण दुर्गाबाईंनी पद्मश्री सोडली होती आणीबाणीमध्ये, पु ल आणि यांनी सोडली नव्हती. तर आमच्या पाठी तिकडे टिळक ब्रिजच्या खाली पोलीस लागले, हे पोरांनो काय करताय म्हणजे पोस्टर लावतोय, काय हटा म्हणून. आणि इतके मागे लागले की आम्हाला पळूनच जावं लागलं. पण आणीबाणीमध्ये आम्ही तरुण पोरं असताना काम केलेलं आहे, तेव्हा आम्हाला माहिती आहे आणीबाणी काय असते. आणीबाणीमध्ये आमच्या ओळखींचे वडील आया तुरुंगात होत्या, पण इंदिरा गांधींची आणीबाणी अधिकृत आणीबाणी होती. आणि मी तुम्हाला सांगतो अनुभवाने, मोदींची आणीबाणी ही अघोषित आणीबाणी आहे. मोदी कधीही अधिकृतरित्या आणीबाणी आणणार नाही. माझं असं म्हणणं आहे, इंदिरा गांधींची आणीबाणी इंदिरा गांधींनी आणली, त्यांनी मागे घेतली, चूक झाली आहे त्यांनी मान्य केलं, त्यांनी देशाची माफी मागितली. माझी अशी इच्छा आहे, इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा मोदींची ही अघोषित आणीबाणी भयंकर आहे. याचं कारण इथे माणसांचे जीव घेतले जात आहेत, हे लक्षात घ्या. कायद्याच्या चौकटीत बसून माणसांचे जीव घेतले जात आहेत. जशी इंदिरा गांधींनी माफी मागितली ना, तशी एक दिवस या मोदी शहाला मागावी लागेल अशी माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. विश्वभर म्हणतील तुम्ही जर मगाशी म्हणालात की हे हरणार आहे, तुमच्या तोंडात साखर पडो किंवा 5 किलो गुळ पडो, जे काय पडो, पण या देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे, हे संकट आहे. तुम्ही लक्षात घ्या, आपण 14 साली अनेकांनी मतं दिली असतील, तपासून बघा काय केलं यांनी. फसवेगिरी केलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. कुठे तुमचे 15 लाख रुपये आहेत, मिळाले का तुम्हाला कोणाला? मी वाट बघते माझ्या अकाउंटमध्ये येतील, अकाउंट येतच नाही. प्रत्येक बाबतीत फसवणूक केले. एक नंबरचा खोटारडा माणूस, एक नंबरचा खोटारडा. आणि उद्घाटन करायला सगळीकडे ते आमच्या तिकडे सेतू, अटल सेतू झाला, अटल सेतू, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने. पण तिथे अटल कुठेच नाही, तिथे मोदीच. अटल बिहारी वाजपेयींचा फोटो सुद्धा लावला त्या माणसाने. किती आत्मकेंद्री माणूस आहे मला तुम्ही सांगितलं. आज या अडवाणींना भारतरत्न वगैरे त्यांनी दिलं, पण राम मंदिराच्या उद्घाटनाला त्यांना बोलावलं नाही. पापशालन करतात भारतरत्न देऊन. ज्यांनी देशामध्ये दंगली घडवल्या त्या अडवाणींना भारतरत्न देतात. काय बोलायचं आपण. पण आता अशी वेळ आली आहे की मोदीपेक्षा अडवाणी बरे म्हणण्याची वेळ आहे. एक राक्षस आला तर त्याच्यापेक्षा मोठा महाराक्षस, मग तो पूर्वीचा राक्षस बरा होता असं म्हणायची वेळ येते. प्रॉब्लेम आहे सगळा आपल्या देशाचा. तर या राक्षसांचा पराभव करा. हे रामाचं नाव घेतात आणि अधर्माचं काम करतात, यांचा पराभव करा. मी तुम्हाला सांगतो, मी गप्प बसणार नाही विधानसभा निवडणुकीपर्यंत. मोदी दडपोक कशासाठी आहेत, तर मोदींना साध्या महापालिका निवडणुका सुद्धा घेता आल्या नाही, कारण त्यांना वाटतं आपला पराभव होईल. आता महापालिका निवडणुका विधानसभेनंतर होती, कारण त्यांना सतत वाटतं शिंदेवर उपयोग नाही, शिंदे 5% आणले, शिंदेला खोके भरपूर दिले, पण 5%च मतं आणतायत. अजितदादाचे 4%च आहे, 5 × 4 = 9 आणि यांची 27 किती झाली बघा. याच्या पलीकडे काय जात नाही. मुद्दा असा आहे की या लोकांनी, माझा राग यांच्यावर अशासाठी आहे, मोदी शहानी महाराष्ट्राची वाट लावली. मी काय म्हणतो, बुद्धिवंतांचा महाराष्ट्र एकेकाळी होता, हा बदमाशांचा महाराष्ट्र झालेला आहे पूर्वीच. पण हा बदमाशांचा महाराष्ट्र यांनी आता विकायला काढलेला आहे. लक्षात घ्या, विकायला काढलेला आहे. अरे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन यांचा तो गणपत गायकवाड, तुम्हाला माहिती गणपत हे बसले तिकडे कोकणकर, गणपत गायकवाड कल्याणचा केबल ऑपरेटर, तो आमदार झाला, गेल्या वेळेला पण आमदार होता. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन 6 गोळ्या मारतो. आणि कोणाला मारलं मगाशी सांगितलं नाही, कोणाला मारलं माहितीये का? शिंदे गटाच्या अध्यक्षाला मारलं त्याने. हे असेच अंतर्गत मंडळी होऊन मारणार आहेत. आम्हाला मारायचं विसरा, आधी स्वतःच बघा. स्वतःच्या सत्तेतल्या पार्टनरला यांनी 6 गोळ्या मारल्या. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि फडणवीस काय भजन करतात का तिकडे? आपल्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या मारतो आपल्या मित्र पक्षाच्या अध्यक्षाला, आणि फडणवीस काय करतायत? का व्हिडिओ बघतायत गाण्यांचे?
मी कोणाचं नाव घेतलेलं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही असताय का असताय मला माहित नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था पूर्ण कोसळलेली आहे. तुम्हाला माहिती आहे गेल्या 8 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 9 जिल्ह्यामध्ये दंगली झालेल्या आहेत. कोल्हापूर सकट या दंगली पद्धतशीरपणे घडवल्या आहेत. एक टी राजा सिंग नावाचा माणूस आहे, आमदार तेलंगणातला, तो इथे येऊन प्रक्षोभ भाषण करतो आणि ही 2 राणेची पोरं आहेत ना, नारायण राणेची 2 विकृत पोरं, ती जाऊन 3 आहेत का हा टिल्लू पिल्लू मी असे बोलत नाही. ते तो सगळा अधिकार मी संजय राऊतांनी दिलेला आहे. मी असं बोलत नाही कोणाच्या उंचीवरून वगैरे, मला असं आवडत नाही. पण ती जी विकृत पोरं आहे ज्यांनी मला पण खूप त्रास दिलेला आहे, खूप बेदम मारहाण केली होती त्यांनी मला मालवणीला, आपल्या मालवणला, आणि एकदा माझ्यावर केसही घातली. पण हा नितेश राणे एकदाच कोर्टात आला फोटो काढायला, त्यानंतर 2 वर्ष कोर्टातच आला नाही. जस्ट विचारलं तक्रारदार कोर्टात नाही, मी ही केस डिसमिस करतो. डिसमिस केली केवढी अशी माणसं आहे तो. म्हणजे एक वेळ नारायण राणे बरे म्हणायचं पाहिजे, किती वेळी मुलं आहे ह्या, म्हणजे गेले कामातून ते सगळं. नारायण राणेंना मी अनेक कार्यक्रमात बघितलेलं आहे. त्यांना मी प्रश्न विचारतो ते अभ्यास करून येतात, खूप अभ्यास करून येतात. मी परवाच्या माझ्या मुलाखतीत सांगितलं, खूप अभ्यास करून येतात. त्यांनी इंग्रजीचा शिक्षक नेमला, गणिताचा शिक्षक नेमला, अर्थसंकल्पाचा शिक्षक नेमला, भूगोलाचा शिक्षक नेमला. आता काय, मला अजिबात हसू नका. हरियाणा गँगचा जो मेंबर असतो त्याला शिक्षणाची गरज असते ना, असते की नाही? आणि तो सुधारला तर माझा त्याला पाठिंबा आहे. असं काय करता? एक जर हरियाणा गँगचा मेंबर सुधारत असेल तर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे? उलट मी कौतुक करतो, नारायण राणे अभ्यास करून येतात. पण माझ्या असं लक्षात आलं नाही, कोंबडी चोर वगैरे ते बाळासाहेबांनी म्हणावा. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.